वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आज आपण या व्हिडिओमध्ये ट्रॅव्हल करणार आहोत पूर्ण मनालीची ट्रिप आहोत. फिरायला आलेलो आहोत. लास्टची व्हिडिओ होती ती होती पंजाबची. आता मनाली पोचलेलो आहोत आपण मनालीला. 1 तासामध्ये आपण रूमवरती सुद्धा देखील पोचून जाऊ. बघा व्हिडिओ. आणि हा आमचा डॉगेश भाऊ. डॉगेश हा कसा आहे, लय खायला घातलं याला. यांची भांडणं आता बघू आता पुढे काय होतो. बघत राहा. थँक्यू सो मच. जर तुम्हाला तिकडं बदलापूरला गरमी होत तर तुम्ही इकडे या. जाम पाऊस पडतो इकडं. म्हणजे बर्फ बी पडणार आहे थोड्या वेळेला. तो बर्फ बी खाऊ आपण आणि पाऊस पण जेऊ. म्हणजे गरमी तरी नाही लागणार. आता आम्हाला थंडी वाजता आम्ही स्वेटर शोधतो. स्वेटर भेटत नाही. हे बघा यांच्याकडे सगळं आहे. हे बसले ना असत. पाऊस बघा कसा पडतोय. बोलतो दादा झोपायला आली. पाऊस पडतोय. बर्फांचा पाऊस पडत आहे इथे. मग तुम्ही छत्री नाही आणली. नाही आणले आणि रेनकोटही नाही आणले. याला बोलतात सगळ्यात चांगला माणूस. सावधान रहे, सतर्क रहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आणि आमची परी कुठे आहे? म्हातारी बाई. आमची म्हातारी बाई. हिला का नाही तर हिला बोलाल मारेली तुम्हाला. ही म्हातारी बाई आहे. पाऊस पडतो बघ किती पाऊस पडतोय. त्याला आपल्याला ना पावसात भिजायला जायचंय. कैसा लगा मेरा मजाक? आम्ही इथे उतरलोय. तर पाऊस पडतो. तुम्हाला दाखवतोय बघा. काय पाऊस पडतो नुसता. उन्हाळ्यामध्ये पावसाची मजा घ्यायची असेल तर मनालीला या. मस्त याची मजा येते पावसाची. हे बघा तुम्हाला दाखवतो रस्ता. पाऊस आला रे पाऊस आला. छत्री गाडा पाऊस आला. कभी कभी लगता है कि अपन हिच भगवान है. हो एवढी थंडी वाजते. थंडीत जात नाही. एवढी थंडी वाजते. पावसात भिजला आम्ही. आणि सगळी बिना कशा भिजतात. तो सांगू म्हणजे एक नंबर मजा जाम. तुम्ही बी या. अच्छा हिला काय दाखवायचे. तो तिकडे बर्फ दिसणार नाही. दाखवला. ही आमची लक्ष्मीताई. ही आमची लक्ष्मीताई खूप स्ट्रिक्ट आहे. खूप डेंजर आहे. निश्चित पलते फिरायला बोलते. हिच्यासोबत येऊ नका म्हणजे तुम्हाला एन्जॉयमेंटची काय नाही म्हणत. ये फंस गया सी. A few moments later. सो गाईज जस्ट आता आपण मनालीला पोहोचलो आहोत. व्ह्यू बघा. डोंगर 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 थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा तो तिथे कैलास पर्वत आहे वाटतं. तिथं शंकर असेल माझा मित्र शंकर गुप्ता. व्ह्यू भारी आहे बघा. मस्त व्ह्यू आहे. एकदा तरी या सर्वांनी. बघू आता पुढे कुठे फिरायला जायचं. सांगू तसं काय काय करायचं काय नाही. खूप भूक लागलेली आहे तर आपण इथं चाऊमिन खायला आलेलो आहे. तर आमच्या पोरीने सांगितलं बाहेरचा व्ह्यू दाखवायला. पहिले आमची पोरगी तर व्ह्यू बघा. हो हो वॉट अ व्ह्यू. आणि इथं आलेले आम्ही सफर मांगे. जस्ट चायनीज आणले. असं चायनीज आहे. व्हेज चायनीज आहे. सगळ्या इकडे व्हेजच भेटतो. अजून आम्ही आमच्या स्पॉटवर पोचलो नाही. बघू आता चायनीज खाऊ जाऊ. बघा 1 nap later. आता फ्रेश झालेले आहोत. रूम बुक केलेलं आहे. आता आपण निघणार आहोत डायरेक्ट फिरायला. बघू आता किती स्पॉटवरती फिरवणार आहेत. बघा आपला रूम मस्त आहे. रूम आहे. हॉटेल आहे. आणि आपल्या गाड्या ह्याच्यामध्ये आपण फिरायला जाणार आहोत पूर्ण मनाली. ही एक बस मजा येईल. तिथं डायरेक्ट जाणार आहोत बर्फामध्ये. तिथे आहे तिथे स्पॉटचं नाही. हे बघा त्यांचं पीक नाही. ते जाणार आहोत. तुम्हाला एक गोष्ट दाखवली. दिसतं ना बर्फ. बर्फाचा डोंगर आहे. उद्या जाणार आहोत तिकडे आम्ही. उद्याच दाखवून डायरेक्ट. थँक्यू. काहीच आता आपण निघालो आहोत रंबा टेम्पलला. जाणार आहोत. थोडा वेळ स्पेंड करणार आहोत. त्याच्यानंतर मग पुढे फिरले जातो.
1 hour later. गाईज आता आपण आलेलो आहोत हेडंबा देवीच्या टेम्पलवरती. खूप सुंदर असं टेम्पल आहे. टोपी पण होती, उचलून आणली डायरेक्ट. समझ रहे हो आप? टेन्शन घ्यायचंच नाही. मी तुम्हाला टेम्पल दाखवतो. हे बघा किती भारी टेम्पल आहे. सर्व शूट करतायत. शूट करण्यासाठी स्पेशल आलेले आहेत. थोडी थंडी वाजते तरी पण चालून जाईल. जास्त एवढा इश्यू नाही. आमची गौरी कुठे गौरी दाखव. हाय चला. आता आम्ही मंदिरात जाणार आहोत. थोड्याशा नंतर शूट वगैरे करू, मग तुम्हाला दाखवते. ओके सो बाय. आता आम्ही लाईनीत लागले. गणेश ऐकाय. आता आम्ही मंदिरात जाणार आहोत. तुम्हाला दाखवू कसं काय. हा आमची आई ऐकाय. गाईज ऐकायला जरा इकडे तर मस्तपैकी आपण शूट करू. त्या तुम्हाला पुढे. हा ही आमची सानिका ठाकर स्वरा. पण ती दिसते माझ्या मैत्रिणी सारखी. सेम दिसते तशी. तुम्हाला मी इकडचा व्ह्यू दाखवतो बघा. ते मस्त आहे. सर्वांनी या एकदा विजिट करा मनालीला. 2 seconds later. तर आता इथं आपण कपडे घालणार आहोत. तर आपली मम्मी बनवून आता कपडे घालणार. तर ते ट्रेडिशनल कपडे ते बघ गौरीला घालायला लावलेत. गौरी हसते किती बा. तसे एक सुंदर कपडे आहेत. मम्मी पण घालणार आहे आमची. जस्ट आम्ही आता तिकडनं आलेलो मंदिरामधून. लय भूक लागले. हे घेतला भाई. प्राईस बघूनच माझी पोट भरला भाई. प्राईस किती 100ला 2. आमच्याकडे तरी स्वस्त आहे. काय रे आदित्य? आमच्याकडे 10 रुपये नाही भेटते. नाही ना. आता कुठे गेट बघायला जाणार होतो आम्ही. तुम्हाला तो गेट दाखवतो थोड्या वेळात. हे बघा इकडे बाजार लागलेला आहे. खूप मोठा बाजार आहे. आपली मुंबईचा फॅशन स्ट्रीट असं वाटतंय. मुंबईचं फॅशन स्ट्रीट असतं ना तसंच इकडचं मग फॅशन स्ट्रीट आहे. तर बघू आता इकडनं जाणार आहोत. या गोंगाट बाजार भरलाय. गोंगाट बाजार शॉपिंग करायला आलो इथे. स्वतःचे हँडमेड वस्तू आहेत. खूप सुंदर असं बनवले त्यांनी. म्हणजे रिजनेबल प्राइस मध्ये हँडमेड गोष्टी भाई. एवढं स्वस्त काय मिळत नाही. पण छान आहेत. पाहू शकता तुम्ही कसे मस्त बनवले सर्व. बघा हातामध्ये बनवले. खूप छान होतं. पूर्ण मार्केट. आता मार्केट घुमणार होतं आपण कारण की तिकडे जाणार नाही. गेट वरती जायचं होतं ते बंद झालं. A few moments later. आपण या दादांकडनं आता स्वेटर घेतलेलं आहे. खूप छान असा स्वेटर होता. थँक्यू दादा. आम्ही महाराष्ट्रावरनं नक्की पाठवू एकाला. इकडेच दुकान आहे आपलं. हा एरियाचं नाव काय? एरिया क्या नाम क्या है? ये तिब्बत मार्केट है. मनाली में तिब्बत मार्केट है. ओके आपका नाम? शॉप नंबर 12 शारिफ. थैंक यू शारिफ भाई. बहुत अच्छा स्वेटर दिया इन्होंने. देख सकते हो कितना क्वालिटी भी अच्छा है. मिलेंगे शारिफ भाई. भाई खूप चांगला स्वेटर दिला. 2200 रुपयाचं स्वेटर झालं. एक्सपेन्सिव्ह आहे पण भाई वर्थ इट आहे. जर कधी आले ना तर भाई त्यांनी जो ॲड्रेस सांगितला तिथं येऊनच जावा. तो आजच्या दिवसाचा पॅकअप झालेला आहे. सर्व मंडळीला आता आपण जाणार आहोत डायरेक्ट हॉटेलला. खूप जास्त खरेदी केली. नुसता पैसा उडवला. नुसता पप्पाचा पैसा उडवला आहे. पप्पा आपल्याला शांत बसलेले. पैसा उडून झालेला आहे. डायरेक्ट आता उद्या भेटू. आज डायरेक्ट झोपतो आम्ही घरी जाऊन. थँक्यू. शुभ सकाळ सर्वांना. पुन्हा एकदा आपण भेटतोय व्लॉगमध्ये. सकाळ झालेली आहे आणि मस्तपैकी ड्रेसिंग टाकून मी आता तयार झालेलो आहे. सर्व तयारी करते. आमची मम्मी बघा. हा मम्मीने पण ड्रेसिंग टाकले. खाते आता. आणि आमची गौरी बाबा आणि आमची वहिनी नाश्ता करायला जायचं. हे खाऊन घेऊ द्या. तुम्हाला बाहेरचा लुक दाखवतो आता. सकाळ झालेली आहे. बाहेरचा लुक बघा फक्त कसा आहे. सकाळ कसं वाटतं वातावरण. वा वा वा. बघा तो डोंगर. काय ती डोंगर. काय त्या गाड्या. आणि काय तो हॉटेल. सगळं एकदम ओके मध्ये. प्रवीण दादा बघा आमचा. आणि आमची छोटूशी बाबू. इकडे बघ रचना. नाही तिला काय बोलू शकत नाही. ती रडत असते सर्व काळी. तर आपण आता त्या पलीकडे जाणार आहोत त्या डोंगराच्या. बघूया भेटू आपण नंतर. ही आमची आई आहे बघा. आईने पण कपडे भारी आहेत. आई कपडे हा कपडे बघा आईचे एकदम भारी. आता आम्ही बर्फात खेळायला जाणार आहोत. आईची पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. हा एकदम मस्त बर्फामध्ये जाऊन आम्ही मस्त मजा करणार आहे. आईला मस्त दुसरे कपडे घालणार आहेत. गरम कपडे घालणार आहेत आम्ही. आईला बर्फात टाकल्यावर तुम्हाला दाखवतो. आता आपण चाललेलो आहोत अटल टनल. आई फुल डेंजर गाडी चालवतोय. आईचा आहे तोच आपण.
2 दिवस तोच गाडी चालवणार काय ब्रेक मारतोय $75 years later. तर आता आपण कपडे घालायला आलो भाईने इकडे थांबवलाय ये तो काही आपला ड्रायव्हर आहे भाई इधर अपने को कपडे लेने गए हैं भाई मी हिंदी का बोलतोय मला मराठी बोलायचे तर आपण इकडे कपडे घ्यायला आलेलो होता कपडे घेणार आहोत बघू शकता तुम्ही ट्रॅव्हल रूट मनाली कॉन्टेक्स्टल ड्रायव्हिंग क्लास जाऊ देते इंग्लिश नाही वाटत आता तर कपडे घेऊ घालून झाल्यावरती तुम्हाला दाखवलं कसं वाटतं तर भाई आपण कपडे घातलेले आता बघा चांगली ड्रेसिंग टाकलेली आहे आता आपण जाणार डायरेक्ट बर्फामध्ये इथला व्ह्यू खूप भारी आहे हे बघा आता आपण जाणार आहोत डायरेक्ट बर्फामध्ये पहिले महिला मंडळ बघा मस्त एक कपडा वगैरे घातले आता आपण मेरी गौरी आमची अरे बाबू करो हाथ जोड़ के मैंने कुछ नहीं किया तो हम अभी बर्फ में जाने वाले हैं बघूया काय होतं पुढे तो गाईज हा मला बर्फ नाही वाटत आहे असं वाटतं प्रायमर मारून टाकलं त्या डोंगराला बघा पाठीमागं फिरवलं सगळीकडचा व्ह्यूच भारी येणार आहे आता इथं आपण स्पेशल उतरलेलो फक्त आणि फक्त मॅगी खायला जास्त काही स्पेशल नव्हतं पण मॅगी खायला उतरलो बघू आता इथं मॅगी भेटते वेज मैगी थैंक यू सो मच तो अपनी ये चीज़ वाली मैगी आ चुकी है देखो वॉट अ क्वांटिटी यार थैंक यू सो मच मॅगीची क्वांटिटी जर कमी आहे पण भाई क्वालिटी चांगली आहे खूप चांगली वाटते मॅगी खायला तुम्ही पण या विजिट करा मॅगी खावा भारी भारी आपण मी मॅगी खातो हॅलो गाईज बर्फात आलो आता मस्त बर्फ आहे माग आमची फॅमिली वगैरे सगळी छान थंड थंड वाटतं गरम गरम दोन्ही एकत्र वाटतं तर बघा सूर्य खूप भूक लागले काहीच खाल्लं नव्हतं मग आमलेट खातो आणि मॅगी खातोय हे बघा अजून घेतलंय एकदम पद्धतशीर बनवलं एकदम सॉफ्ट छान वाटतं खायला अशा मॉलमध्ये खायला म्हणजे खूपच छान आमचा गायडन्स आहे सगळा काम करतो आमच्यासाठी रिंकेश भाई 4 वगैरे पेप्सी रिंकेश भाई सेक्सी सब काम कर रहे हैं अभी 8 hours later. तर आता आपण आलेलो आहोत वशिष्ठ टेम्पलला भाई खूप थकून गेलो आम्ही तिथे गेलेत का गेलोच नाही बसलो मंदिरात जायचं ना आता आपण मंदिर समोर दाखवतो हा मंदिर आहे आपण मंदिर आहेत पण जायची इच्छा अजिबात नाही बघूया काय डायरेक्ट रूमवरती जायचं The next day. तर हॅलो गाईज बघितलं असेल आम्ही मनालीला काय केलं आणि काय नाही आता आहोत आम्ही हॉटेलवरती तर इथून जाणार आहोत डायरेक्ट घरी आता मी शूट वगैरे करत नाही वेट केलं पण मी हेच सांगतो की आजच्या ब्लॉगची इथं समाप्ती होते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय